संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून दिनांक 25 सांगवी चौक व दिनांक 26 निंबे जळगाव येथे रास्ता रोको जलसमाधी आंदोलन। अखंड मराठा समाज तालुका गंगापूर यांच्या वतीने दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी माननीय तहसीलदार गंगापूर यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या आदरणीय मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे 8 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून तात्काळ निर्णय घ्यावा। अंतरवली येथे सुरू असलेल्या आंदोलनास अखंड मराठा समाजा गंगापूरच्या वतीने पाठिंबा देण्यात येत आहे। मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणासाठी बसले असताना दोन समाजात मुद्दाहून तेढ निर्माण होण्यासाठी काही लोक अंतरवली सराटीकडे जाणारा मुख्य रस्ता रोखून दादागिरी करत आहेत। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले झेंडे फाडून मराठा आणि ओबीसी समाजात गालबोट लागेल असे कृत्य करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करून अटक करावी। अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताला काही धोका निर्माण झाल्यास तसेच मागण्यांकडे दुर्लक्ष करत असलेल्या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी 25 सप्टेंबर 2024 सकाळी 11 वाजता सावंगी चौक लासूर स्टेशन येथे रस्ता रोको आंदोलन व दिनांक 26 सप्टेंबर 2024 सकाळी 11 वाजता निंबे जळगाव फाट्याजवळ पुलाजवळ जलसमाधी व रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। माननीय तहसीलदार यांच्या मार्फत आम्ही निवेदन मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेबांना एक निवेदन देत आहोत। त्याचा विषय सगळ्यात पहिला विषय मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या आदरणीय मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला अखंड गंगापूर मराठा समाजाच्या वतीने आम्ही पाठिंबा देत आहोत। त्यानंतर दुसरा विषय असा आहे की मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवली येथे आमरण उपोषणाला बसलेले आहे, परंतु दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूने मुख्य रस्ता रोखला गेला आहे आणि त्या ठिकाणी आमची मराठा समाजाची बांधून जात असताना त्यांना दमदाटी केली जाते, त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येईल। त्याचप्रमाणे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना जीविताला कुठलाही धोका न झाला याची जबाबदारी सर्वस्वी सरकारने घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या त्या त्यांनी मान्य कराव्या अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब यांना माननीय तहसीलदार यांच्या मार्फत देत आहोत। पुढील 2 दिवसामध्ये जर झालं नाही मग आम्ही गंगापूर तालुक्यामध्ये सांगली चौकात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असू आम्ही आंदोलनाचा पवित्र घेऊ अशी विनंती मी तुम्हाला करतो, जेणेकरून आमच्या भावना तुम्ही शासनापर्यंत पोहोचवा। आता